तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यातील लॉकअप बाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमय्या आक्रमक झालेले आहे। पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांनाच आरोपीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे। पीडितेच्या नातेवाईकांविरोधात जबाब नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची सोमय्या यांची मागणी आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। निखिल, अजूनही हे आंदोलन सुरू आहे, नक्की काय घडतंय? गेल्या 3 ते 4 तासांपासून हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते सुरू असल्याची माहिती मिळते। सध्या काय घडतंय? नक्कीच सचिन, आपण पाहिलं तर आज दुपारी 3 वाजल्यापासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे तो करण्यात येत आहे। हिंदुत्ववादी संघटना आज दुपारपासून या ठिकाणी आलेल्या आहेत। तर त्यानंतर आता आपण गेल्या काही तासांपासून पाहतोय तर किरीट सोमय्या स्वतः या पोलीस स्थानकामध्ये येऊन बसलेले आहेत। त्यासोबत पराक्षा आहेत, भाजपच्या नगरसेविका या ठिकाणी राखी जाधव देखील उपस्थित झालेल्या आहेत। या ठिकाणाहून जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी या ठिकाणाहून उठणार नाही। मी लॉकअपच्या बाहेरच बसलो आहे, लॉकअपमध्ये मला टाका, अन्यथा या ठिकाणी जो गुन्हा आहे तो दाखल करा, अशी भूमिका आहे ती किरीट सोमय्या घेतलेली आहे। आपल्यासोबत थेट किरीट सोमय्या आहेत, आपण त्यांना विचारणार आहेत। ते आपण पाहतोय की हे लॉकअप आहे, चिरागनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर ते बसलेले आहेत। सर, काय भूमिका आहे? तुम्ही आता लॉकअपच्या बाहेर बसलेला आहात। माझ्या सोबत दोन्ही पीडित परिवार आणि दोन्ही त्या छोट्या मुलींचा आई आहे। त्यांची वेदना समजून घ्या। हे इथले काही भ्रष्ट बदमाश अधिकाऱ्यांनी तो जो रेप विनयभंग करणारा फिरोज इक्बालला वाचवण्यासाठी जे नाटक केलं आहे हे आम्हाला मान्य नाही। त्या फिरोज त्याच्यासोबत ते जे कोणी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। या दोन्ही पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। दुपारी 2:30 वाजेपासून मी इथे पोलीस स्टेशनमध्ये या दोघींच्या सोबत बसलेलो आहे आणि 1 दिवस 2 दिवस 10 दिवस लागू द्या, त्या पोलीस कमिशनरना निरोप जाऊ द्या, मी इथून हलणार नाही। या दोन्ही आया इथे बसून राहणार। काय लावलाय? एका बाजूला नाशिकला कॉर्पोरेट जिहाद, त्या आकडीपाडा पोलीस स्टेशनमध्ये ते पिरामलवाल्यांचं जिहाद, त्या कंपनीतलं जिहाद, तो 1 ते 64 स्कूलचं स्कूल जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद। तुम्ही बसलेला आहात या ठिकाणी, तुमचं वरिष्ठांशी काय बोलणं झालंय का? वरिष्ठांचं काय म्हणणं आहे? वरिष्ठ तुमचं ऐकत नाहीयेत का? या ठिकाणी अनेक वेळ झाला, तास झाले तुम्ही नक्कीच निखिल, या संपूर्ण प्रकरणाची अपडेट जी आहे ती घेतच राहू।